अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे 31 ऑगस्ट 2022. गणेश चतुर्थी आहे आज. सो सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. प्रियांका नाही आहे आता, कारण ती झोपली आहे. सकाळचे वाजले 6:30. आणि आमच्या सोसायटीमध्ये जसं की तुम्ही लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल की गणपती बसतो. दुसरं वर्ष आहे यंदाचं आमच्या सोसायटीच्या गणपतीचं. सो आम्ही सगळे मंडळाची लोक आता कार्यकर्ते मिळून सगळे आम्ही गणपती आणायला चाललेलो आहोत ठाण्याला. जी लास्ट ब्लॉगमध्ये कवर केलं होतं बोलिंजकर कार्यशाळा, तिकडे आमचा गणपती आहे ठाण्याला. सो आता सगळ्या मिळून आम्ही तिथे चाललेलो आहोत. सो चला मग मधले ग्लिम्स तुम्हाला देईन आणि गणपतीचं आगमन वगैरे जे काही कार्यक्रम ठरलेले आहेत सोसायटीमध्ये ते सर्व काही पाहायला मिळेल तुम्हाला. सो चला भेटू. सो टेम्पो आमचा आलेला आहे आणि आमचे कार्यकर्ते सगळे मंडळाचे जमलेले आहेत. तर निघूच थोड्या वेळात गणपती आणायला. हे आमचे अध्यक्ष उमेश सेजवळ आणि बाकी सगळे कार्यकर्ते.
आता गणपती वगैरे आम्ही टेम्पोमध्ये बसवला आहे आणि आम्ही एक दुसरी गाडी घेतली आहे. सो आम्ही त्या गाडीमध्ये आहे, गणपती टेम्पोमध्ये. गणपतीसोबत 3-4 जण बसलेले आहेत. सो निघालो आहे आता बॅक टू सोसायटी. सो भेटू. सो आम्ही निघालो आहोत. पुढे गणपती बाप्पा टेम्पोमध्ये आहे आणि आम्ही मागून जात आहोत. थोड्याच वेळात पोचू सोसायटीमध्ये. आणि सोसायटीमध्ये आमचं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी लेझिम पथक ऑलरेडी तिथे तयार आहे. तेही तुम्हाला बघायला मिळेलच पुढे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आम्ही मंडपात पोचलेलो आहोत. गणपती येतो आहे हळूहळू मागून. आणि इथे थोडी तयारी वगैरे पण करायची आहे. लेझिमची तयारी आणि बाकीची बेंजो वगैरे ते सगळं तयारी करायची. त्याच्यामुळे ते लोक येत आहेत गणपती बाप्पाला घेऊन हळूहळू मागून. ही गणपती बाप्पाची आरास आहे. सगळी डेकोरेशन केलं आहे सगळं बिल्डिंगमधल्या मुलांनी आणि स्त्रियांनी. देशावरची टीम ठेवली आहे यावर्षी. खूप छान बनवलं आहे. थोड्याच वेळात बाप्पाचं आगमन होईल. सो भेटू. सेंटरला राहू दे. गणपती बाप्पा बस थोडं कॉर्नरला गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या.
तर फायनली घरी आलेलो आहे. 10:30 वाजले आहेत. गणपतीची स्थापना केलेली आहे मंडपामध्ये. भटजी वगैरे टाईमवर आले होते आणि आता पूजा आणि प्राणप्रतिष्ठापना सुरू आहे. पूजेला बसलेले आहेत आमच्या भाऊच्या विंगमधले एक जोडपं. सो थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठापना पूजा वगैरे होऊन सगळं आरती वगैरे होईल आणि मग 5 दिवस पूर्ण सोसायटी आणि रादर पुरं धरती गणपती बाप्पाच्या सेवेसाठी ऑलरेडी सज्ज झालेली आहे. ती मनोभावे सगळं 10 दिवस 11 दिवस गणपतीची सेवा करतील. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रियांका अजिबातच दिसली नसेल कारण का ती घरी थांबली होती अर्णिकासोबत. कारण आमच्या सासूबाई गेल्यात गावी गणपतीसाठी. तर अर्णिकाला सांभाळण्यासाठी प्रियांकाला घरी थांबावं लागलं. त्याच्यामुळे आज मीच गेलो होतो बाप्पाच्या आगमनासाठी. तर उद्यापासून ती दिसेलच तुम्हाला उद्यापासूनच्या ब्लॉग्समध्ये. सो आज आपण हा ब्लॉग इथेच संपवूया. भेटू पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.